शहर परिसरामध्ये वटपौर्णिमा सर्वत्र साजरी होत असतानाचं चित्र पाहायला मिळालं आणि याचबरोबर शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी सर्व सौभाग्यवती याचबरोबर महिला मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या। सालाबादाप्रमाणे यंदाच्याही वर्षी सुहासिनींनी अतिशय उत्साही वातावरणात वटपौर्णिमा साजरी केली आहे। भारतीय संस्कृतीत वटपौर्णिमेस आणि वडाच्या पूजेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। हीच भारतीय संस्कृती संपूर्ण देशभरात सहज सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात जोपासण्याचा प्रयत्न आज झालाय। यावेळी सुहासिनींनी वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारून हाच पती 7 जन्म मिळावा अशी मनोभावे प्रार्थना केली। सालाबादाप्रमाणे यंदाच्याही वर्षी शिवसेनेच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा केलाय। त्यांच्या समवेत त्यांच्या स्नुषा डॉक्टर गौरी गायकवाड यांनीही वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली आहे। यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी तमाम महिलांना वटपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्यात। आजचा हा दिवस आहे। आज आपल्याकडे अशी परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे आणि सती सावित्रीने जमा करून जसं आपला पती परत आणला तसं आपलाही पती नेहमी निर्व्यसनी राहावा, त्याला भरपूर आयुष्य मिळावं यासाठी पतिव्रता हे व्रत करत असतात आणि सवाष्णी हे व्रत करत असतात। आज मी सगळ्या सुवासिनींना खूप खूप शुभेच्छा देते वटपौर्णिमेच्या।